घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी महाडच्या ऐतिहासिक तलावावरती सामाजिक समतेचा हुंकार दिला. मनुवादाने देशाला घेरलेला असताना, राज्याला घेरलेला असतानाच सर्व समाजाला न्याय हक्क मिळण्याचा अधिकार आहे, ही कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाडच्या ऐतिहासिक तळावरती केली. 100 वर्ष पूर्ततेच्या होत आहेत. अशा वेळेला हा ऐतिहासिक सत्याग्रह देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा आणि हे शताब्दी वर्ष फार मोठ्या प्रमाणावरती सादर व्हावं अशी इच्छा मागे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी प्रकट केली होती. मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं, अमित भाईंना पत्र दिलं होतं. मी तर लोकसभेचा सदस्य या विभागाचा म्हणून माझा प्रयत्न राहील की 20 मार्च 2027 रोजी 100 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळेला संविधान ज्या देशाला मिळालं, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, अशा या 20 मार्च 2027 रोजी गौरवशाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं अशी विनंती पुढच्या आठवड्यात ज्यावेळेला मी लोकसभेच्या अधिवेशनाला जाईल त्यावेळेला पंतप्रधान महोदयांना करणार आहे. आज 57 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला. त्याच्याबद्दल राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, सुनेत्रा बहिणी, अजितदादा त्या कालावधीत होते, त्यांच्याकडे मागणी केली होती आणि मी विनंती केली होती की अर्थसंकल्पीय भाषणात या ऐतिहासिक क्षणाचा उल्लेख त्या ठिकाणी व्हावा. मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात केला, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो. माझी दुसरी मागणी सरकारकडे आहे, केंद्र सरकारकडे आहे, एक विशेष निधी यासाठी उपलब्ध व्हावा की आज 57 कोटी रुपयाचा विशेष निधी संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत उपलब्ध करून दिला आहे. 300 कोटी रुपयाचा एक आराखडा तयार केला जावा, ज्याच्यासाठी महाडची भूमी एक ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचा हुंकार हा सुद्धा शेकडो वर्षाच्या कालावधीच्या नंतर राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्यांनी दिला. त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी ही रायगड किल्ल्यावरती केली. तो ऐतिहासिक ही भूमी, सामाजिक समतेची ही भूमी, या भूमीमध्ये सुद्धा 300 कोटी रुपयाचा वेगळा नियतव्यय उपलब्ध करत त्याच्यातून महाड शहर त्याच्यातल्या ज्या काय गरजा आहेत त्या भागवण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्तम आराखडा तयार केला जावा अशी मागणी मी भारत सरकारकडे सुद्धा यापूर्वी केली, आता पुन्हा पाठपुरावा करीन आणि राज्य सरकारकडे सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये करीन. तमाम भीमसैनिकांना, तमाम माझ्या जिल्ह्यांतील राज्यांतील जनतेला आज आजच्या या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने विनम्रपणाचं अभिवादन करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.